लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा एक पदार्थ बनवूयात चमचमीत. ओके, मी तेल गरम करून घेते आहे. पण चमचमीत आज बिट्ट्या बनवणार आहोत, त्याचं साहित्य काढून घेते. मग माझी आई खूप सुंदर बिट्ट्या बनवते, म्हणजे वरतून एकदम कुरकुरीत आणि आत एकदम सॉफ्ट. तर त्यासाठी थोडीशी सौंफ घेतलेली आहे, जिरं घेतलं आहे, हा ओवा आहे आणि हे धने, ठीक आहे, आणि हे बिट्टीचं पीठ आहे. जे धने घेतले ते आपण छान कुटून घेऊयात. साधारण असे स्लिट झाले पाहिजे 2 पाट्यामध्ये. असे करून घ्यायचे बघा. 2 पार्ट डिवाइड झाले पाहिजे त्याचे. आपण पीठ काढून घेतोय. ओके, या पिठामध्ये मका आणि गहू टाकलेले आणि ही जाडसर असं दळून आणलं आहे, बघू शकता, खूप जाड आहे. टाकून घेतो हे कुटलेले धने आणि सौंफ. हा जिरा टाकूयात आता. आणि हा ओवा चांगला चोळून घ्यायचा आहे. आता हे चांगलं कालवून घ्यायचं आहे. आणि मी ते तेल गरम केलं होतं ते टाकते याच्यामध्ये. कडकडीत तेल चांगलं गरम करायचं आहे. साधारण चवीपुरतं मीठ. आता हे चांगलं मळून घ्यायचं. पहिले मिक्स करायचं, तेल सगळ्या पिठाला लागलं पाहिजे. जास्त पतलं करायचं नाही, घट्टसरच पीठ भिजवायचं आहे आपल्याला. आवश्यकतेनुसार थोडं थोडं, एकदमच पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं घालायचं आहे. एकदम पाणी टाकलं तर ते खूपच सैल होऊन जाईल. साधारण असं मळून घ्यायचं आहे चांगलं. इडली पात्र घेतले, त्यात बिट्ट्या टाकायचे शिजायला. ओके, हे इडली पात्र काळं होऊ नये म्हणून माझ्या मम्मीची टीप. ओके, याच्यामध्ये एक लिंबाची फोड टाकायची, म्हणजे पाणी उकळायला ठेवायचं. पाणी उकळायला ठेवलं आहे, पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं, वाफ येईपर्यंत उकळायचं आहे. साधारण असा गोळा घ्यायचा, खोलगट असं बुडून घ्यायचं, थोडंसं घ्यायचं याच्यामध्ये आणि असं लॉक करायचं याला. तुम्ही रेडी आहे गोळा. दुसरा पण करून घेतो. तुम्ही बघू शकता, मस्तपैकी मम्मीने गोल 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 बनवलेत, छोट्या मोठ्या आकाराचे बनवलेत. 3-4 माणसासाठी सफिशियंट होईल. आता पाणी पण चांगलं गरम होते. हे असं पाणी चांगलं उकळून घ्यायचं. पाण्यावर चांगली वाफ येते. आता हे एक एक गोळे पाण्यामध्ये सोडून घ्यायचे. लहान मोठे याच्यासाठी बनवलेत की ते या पात्रामध्ये व्यवस्थित सेट होतील. आणि साधारण 20-25 मिनटं चांगले शिजवून घ्यायचे. ते छान वाफाळल्यात. ओहो, गरमच आहे फार. आता चाकूने चेक करतोय. असा चाकू जर क्लीन निघाला की समजायचं शिजल्यात. ओ, आता परफेक्ट झाल्यात. आता गॅस बंद करूयात. थंड होण्यासाठी आता काढून घेत आहे एका ताटामध्ये. फार गरम आहे, त्यामुळे केअरफुली करा. काढून घेतल्यात. आता छान थंड होऊ द्यायच्यात आणि मग याचे कापं करायचे. ओके, बिटी छान थंड झालेली. बघू आता कापून. हा मस्तच. साधारण एका बिट्टीचे 4 भाग करायचेत. कापून घेतोय छान. छान लागतं ना, मग खाते सध्या. एक नंबर. हो, सर्व कापून झाल्यात.
ते चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आहे. चांगलं तापलंय. आता यामध्ये बिट्ट्या सोडून घ्यायच्या. मस्तच इतक्या चांगल्या बिट्ट्या असल्यावर कोराल खंडून होतं, लगेच खावशी इच्छा होती. चांगल्या फ्राय होऊ द्यायच्या, थोड्या वेळ सेटल डाऊन होऊ द्यायच्या आणि मग हे करायच्या, आलटून पलटून घ्यायच्या. जरा एक्सपर्टच्या अंडरमध्येच करायचं तळण्याचं काम. आता तपकिरी मस्तच वाव. त्याच पद्धतीने आम्ही बाकीच्या पण बिट्ट्या तळून घेतो. अशी मऊसूत झालेली. अरे बापरे, बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊसूत. लगेच चुरल्या ती एकदम पटकन. बघू शकता. ओके, चला आपलं टाटही रेडी आहे मस्तपैकी. आता त्यात पटपट पटपट बिट्ट्या टाकून घेऊया, पटकन खाऊयात. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कळवा कमेंट बॉक्समध्ये कशी झाली. या मेजरमेंटने तुम्ही जर केलं तर तुमची बिट्टी कडक होणार नाही, एकदम मऊसूत होईल आणि क्रिस्पीसुद्धा लागेल. तर नक्की बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तोपर्यंत खात राहा बिट्टी. फक्त आवाज बघा, की आवाज बघून तर खायची खूप इच्छा होती लगेच. जी डाळ छान शिजलेली आहे, विस्करनी चांगलं फेटून घ्यायची. छान फुललं की मोहरी टाकायची. मोहरीला चांगलं तडतडू द्यायचं फटाक्यासारखं. ती तुम्ही जर चांगली होऊ नाही दिली ना तर ती अशी कचर कचर लागते आणि मग खायला मजा नाही येत. की त्यामध्ये हिंग घालायचं चिमूटभर. ओके, सुक्या मिरच्या 5-6 त्या टाकून घेतली मी. त्या पण छान तडतडू द्यायच्या. मिरच्या चांगल्या होत आल्या की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा. हा मस्त कढीपत्त्याचा वास सर्व घरभर पसरलाय, खूपच मस्त. हे सगळं चांगलं फोडणी तडतडली. यामध्ये एकदम बारीक चिरलेलं मी लसूण घालून घेते. आणि लसूण पण चांगलं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदाही घालून घ्यायचा आहे. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत परतायचा. आपण मिरच्या घातल्या त्यामुळे चवीनुसार तिखट टाकून घेऊ शकतात. ज्याला जास्त तिखट वगैरे आवडत असेल तर त्यांनी त्यानुसार तिखट घालावे. आमच्या घरी थोडे कमीच तिखट खातात त्यामुळे मी एवढंच टाकते. आणि साधारण 1 चम्मच गरम मसाला. हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा. डाळीचा मसाला रेडी आहे. त्यामध्ये साधारण अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं. टमाटर टाकल्यानंतर मीठ टाकायचं म्हणजे टमाटर लवकर शिजतं. की शिजवलेली डाळ या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची. तुम्ही वरतून यामध्ये कोथिंबीरही घालू शकता. आता सध्या माझ्याकडे नाही तर त्यामुळे नाही टाकलेली. ही रेडी आहे.